श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. दिनांक 29 मे 1974ला सकाळी गुप्तकाशी ते गौरीकुंड हा साधारण 10 किलोमीटरचा प्रवास झाला. गौरीकुंड इथे पार्वती म्हणजे गौरीने घोर तपश्चर्या केली, परंतु हिमालयाच्या थंडीने तिचे सर्वांग गारठून गेले. तेव्हा तिथे भगवान शंकरांनी प्रगट होऊन उष्ण पाण्याच्या कुंडाची निर्मिती केली. तिथे गौरीने स्नान केले, ते हे गौरीकुंड. गौरीकुंडातील गरम पाण्याचं स्नान करून आणि पार्वती मातेचे दर्शन घेऊन यात्रेने केदारनाथाकडे प्रयाण केले. त्यावेळी हा पूर्ण प्रवास पायी करावा लागे. रस्ता अगदीच अरुंद, केवळ एकच मनुष्य जाऊ वा येऊ शकेल इतका अरुंद. या वाटेने जाणाऱ्या येणाऱ्यांनी थोडे बाजूला थांबून एकमेकाला वाट करून द्यावी लागे, एवढा अरुंद, चिंचोळा, शिवाय पर्वत चढणीचा, डोंगराळ, अत्यंत नागमोडी वळणाचा रस्ता केदारनाथ समुद्र सपाटीपासून साधारण 3500 मीटर उंचीवर आहे. त्यामुळे श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊन प्रवासी लवकर थकून जाई. जे यात्रेकरू हा चढाव चढू शकत नाही ते डोलीत वा कंडीत बसून हा प्रवास करतात. रस्त्याच्या एका बाजूने उंचच उंच पर्वत तर दुसऱ्या बाजूला अतिशय खोल दरी. दरीच्या बाजूला संरक्षक भिंतही नाही वा कठडाही नाही. शिवाय ही दरी उतरती नसून एखाद्या कड्याप्रमाणे सरळ व अत्यंत खोल अशी आणि जाताना डाव्या बाजूला असलेल्या त्या अत्यंत खोल दरीतून खळाळून वाहणारी अलकनंदा नदी. मन वेधून घेणारे, अत्यंत विलोभनीय व नयनरम्य असं हे सर्व दृश्य पाहत यात्रेकरू आपले कुटुंब व इष्टमित्रांसमवेत जथ्याजथ्याने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारामचं भजन गुणगुणत आणि नैसर्गिक सृष्टी सौंदर्याचा पुरेपूर आनंद लुटत हळूहळू मार्गक्रमण करीत जात होते. स्त्रियांनीही असेच आपले गट केले होते. उत्साहाच्या भरात काही मंडळी पुढे जात होती तर काही मंडळी वयोमानाप्रमाणे मागे राहत होती. 10-15 हाताच्या अंतरावर असणाऱ्या माणसांचे शब्द स्पष्ट ऐकू येत होते, परंतु नागमोडी वळणामुळे बोलणारा व्यक्ती ऐकणाऱ्याच्या दृष्टीस पडत नव्हता. आणि अशा या वाटचालीत आपल्या यात्रेतील भुसावळच्या एक महिला यात्रेकरू सौ नलिनीताई जोशी हळूहळू मार्गक्रमण करीत जात होत्या. फार थकवा आला की उभ्यानेच थोड्या थांबत होत्या. इतक्यात समोरून एक सैनिक खेचरावर बसून उलट दिशेने येत असता त्याला वाट देण्याच्या हेतूने त्या दरीकडील बाजूस उभ्या राहिल्या. परंतु काय कर्मभोग असेल पहा, त्या खेचरावर बांधलेल्या सामानाचा थोडासा धक्का जोशीताईंना लागताच त्या मागच्या बाजूला तोल जाऊन एकदम दरीत कोसळल्या. परंतु दैव बलवत्तर म्हणून रामकृपेने त्यांच्या हाताला झुडपांची एक फांदी लागली व ती त्यांनी घट्ट धरून ठेवली. शिवाय खाली लोंबणाऱ्या पायाला एका खडकाचा किंचितसा आधारही मिळाला. हे दृश्य पाहणारे आपले यात्रेकरू एकदम जोशीताई पडल्या, धरा धरा म्हणून ओरडले. 2 जणांनी पाहिले तर त्या जवळच 2 हात अंतरावर होत्या. लोक लगेच धावले. कशीबशी एकमेकांची साखळी करून एकाने जोशीताईंचा हात धरला. दुसरा हात त्यांनी फांदीवरून काढून घेतल्यावर त्यांना पोहरा विहिरीतून खेचावा तसे वर खेचून घेतले. मागे सडकेवर 4 जणांनी एकमेकांना कमरेला धोतर उपारणे यांनी गुंडाळून व पक्के बांधून एकमेकांची मजबूत साखळीच तयार केली होती. जोशीताई वर आल्या. सर्वांनीच निश्वास सोडला. त्यांचे सर्वांग घामाने ओलेचिंब झाले होते. छाती भात्यासारखी धपधप करीत होती. ओढल्यामुळे त्यांना बऱ्याच ठिकाणी खरचटलं होतं. नंतर त्यांना पाणी वगैरे पाजून त्यांचा थकवा गेल्यानंतर त्यांना पुढच्या प्रवासास डोलीतून पाठविण्यात आले. पुढच्या थांब्यावर श्री महाराज दिसताच त्यांना रडू कोसळले. त्यांनी डोलीतून उतरून महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले आणि रडायला लागल्या. तेव्हा भक्तांनी घडलेली संपूर्ण घटना महाराजांना सांगितली. तेव्हा महाराज म्हणाले, "अरे हे काय, रडू नका, आता सुखरूप आहात ना? घाबरू नका, श्री रामराय आपल्याबरोबर आहेत. ते सगळ्यांचं रक्षण करतात बरं माय. आणि आपण नामात होता ना?" श्री समर्थ म्हणतात, "नाम जिव्हा जपे जयाची, तेथे प्राप्ती काय काळाची. आधी करुणी वीरांची, विपरीत करू न शके." राम नाम मुखात असताना कळीकाळसुद्धा काही करू शकत नाही बरं.
श्री महाराजांच्या या शब्दाने त्यांना खूप धीर आला. श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरविताच त्यांचा सर्व शीण एकदम नाहीसा झाला. त्यांनी पुन्हा श्री महाराजांना वंदन केलं आणि सर्वांबरोबर नाम गात पुढील प्रवासास निघाल्या. असो साधक हो, भक्तांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसोबत केलेली श्री बद्रीनारायणाची यात्रा आपण पुढील भागात देखील ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.